नमस्कार मित्रांनो. आज पोस्ट मार्केट निफ्टी अनालिसिस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मार्केट ओपन झाल्या झाल्याच एक ट्रेड दिला होता आणि तो ट्रेड दिला होता जवळपास इथे. जर आपण इथे सांगितलं होतं की मार्केट इथनं जे आहे रिव्हर्स होऊ शकतं, तर इथे एक छोटंसं हाफ कॅन्डल पर्यंतचं एक चांगलं प्रॉफिट आपण इथे बुक केलेलं आहे. तुमच्यापैकी कोणी बुक केलं असल्यास आम्हाला सांगा. लाईव्ह ट्रेड मध्ये जाऊन बघूया आपण की तो ट्रेड नेमका कधी दिला होता तुम्हाला. बघा, 5 मिनिटाच्या सेकंड कॅन्डललाच आपण हा ट्रेड तुम्हाला इथे दिला होता की मार्केट इथनं खाली पडेल, रिटेस्ट होईल आणि त्यानंतर तो एक डाऊन मूव्ह दाखवू शकतो म्हणून. आणि मग समोर मार्केटने जे मूव्ह केलेत ते त्याच पद्धतीने मूव्ह दिलेला आहे मार्केटने एक जवळपास. फक्त मार्केटने जो हाय लावला तो थोडासा जास्त लावला. तितका मोठा हाय अपेक्षित नव्हता आपल्याला, पण असो, मार्केट नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. आपलं डायरेक्शन करेक्ट होतं आणि आपला ट्रेड जनरेट व्हायचा होता. खासियत ही आहे. आणि जिथे जनरेट झाला ट्रेड तिथेच आपण तो तुम्हाला दिलेला आहे की इथे जनरेट ट्रेड होऊ शकतो म्हणून. इतकं प्रॉफिट आपण इथे बुक केलेलं, त्यापेक्षा जास्त पडेल असं अपेक्षा नव्हती, पण मार्केटने एक जबरदस्त मूव्ह दिलेली आहे. दिस वॉज द ॲनालिसिस की हा जर 5 मिनिटाचा लो तुटत असेल तर मार्केट खालच्या डायरेक्शनला जाईल आणि 20-21 पॉईंटचं तुम्हाला असेल आणि एक 60 पॉईंटचं तुम्हाला टार्गेट इथे अचीव झालेलं दिसतं. चला ठीक आहे. आणि त्यानंतर मग आपण मार्केटच्या लेवल रिफ्रेश केलेल्या आणि एक सेकंड ट्रेड तुम्हाला इथे दिलेलं. जो पहिला ट्रेड झाला तो पहिला ट्रेड याच्या क्लोजिंगला आणि हा त्याचा हाय आणि आपला टार्गेट होतो हा खालचा सपोर्ट रेजिस्टन्स. काय बोलू आपण त्याला, सपोर्ट. फाईन. या 5 मिनिटच्या कॅन्डल क्लोजिंग वरती आपण ट्रेड दिलेला आणि एसएल आपण इथे एक छोटासा नंतर पुट केलेला. जर तुमच्या या क्लोजिंग नंतर एंट्री झाली असेल तर हे टार्गेट तुमचं जवळपास 10 पॉईंटचं तुमचा एसएल होतो आणि जो रिवॉर्ड आहे तो तुम्हाला मिळालेला आहे जवळपास 70 पॉईंटचा जवळपास रिवॉर्ड. मग त्यानंतर आपण तुम्हाला सेकंड ट्रेड इथे जनरेट केलेलं आणि सांगितलं की जर याच्या क्लोजिंगला आपण एंट्री ठेवलेली, तुमचा एसएल होता जवळपास 26 पॉईंटचा आणि टार्गेट होतं तुमचं 70-75 पॉईंटचं. पण मार्केटने तिथे पूर्ण टार्गेट न देता आपल्याला टार्गेट दिलेला आहे 46 पॉईंटच्या जवळपास. तर हा ट्रेड सुद्धा आपला एक करेक्ट गेलेला आणि मग
हा ट्रेड झाल्यानंतर आपण मार्केटच्या बाहेर गेलेलो. जायच्या आधी तुम्हाला ॲनालिसिस करून सांगितलेलं की मार्केट कुठल्या डायरेक्शनमध्ये जाऊ शकतं आणि कशा पद्धतीने मार्केट मूव्ह करू शकतं. तर पहिला सिनियर तुम्हाला हा सांगितलेला आपण की मार्केट या पद्धतीने मूव्ह करू शकेल. आता हा ट्रेड झालेला होता आपला. त्यानंतर आपण सांगितलं की मार्केट जाईल, आपल्याला असं दाखवेल की मार्केट लेवल ब्रेक करत आहे, सपोर्ट घेईल आणि खरोखर लेवल ब्रेक करेल, तर नेक्स्ट टार्गेट हे राहणार. आणि जर तसं झालं नाही, जर मार्केटने लेवल ब्रेक नाही करता आपल्याला जर ट्रॅप केलं तर मार्केट काय करू शकेल, आपण ते पण तुम्हाला सिनियर देऊन गेलेलो. आपण त्यामध्ये सांगितलं की इथे त्याने जर सपोर्ट नाही घेतला तर मार्केट सरळ खाली येणार आणि खालची लेवल आपल्याला माहिती होती सपोर्टची, तिथनं तो रिटेस्ट करेल आणि पुन्हा खाली पडेल. तर मार्केटने आपले दोनही सिनियर एकदम परफेक्टली फॉलो केलेले आहेत. तर दिस इज द पॉवर ऑफ ॲनालिसिस. ॲनालिसिस तुमचं जर व्यवस्थित असेल तर तुम्ही मार्केटला एक चांगल्या पद्धतीने डील करू शकता. आणि त्यानंतर मग ही एक ट्रेंड लाईन आपण मार्केटमध्ये जनरेट केली होती की ट्रेड एक्झॅक्टली कुठे प्लेस करता येईल ना आपल्याला. हे तर झालं की मार्केट इथे थांबेल तर वर जाईल, नाही थांबेल तर खाली येणार, या पद्धतीने येणार, फाईन. पण एक्झॅक्ट ट्रेड कुठे पंच करायचा, तर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर या ट्रेंड लाईनच्या क्लोजिंगला आपण इथे ट्रेड पंच करू शकलो असतो. राईट ओव्हर हिअर. आणि तुमचा लास्ट स्विंग जो आहे 18 ते 20 पॉईंटचा तुमचा राहिला असता आणि तुमचं टार्गेट राहिलं असतं 80 पॉईंटचा. आणि तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला 80 पॉईंट तर नाही मिळालेत, तुम्हाला मिळाले असते इथे जवळपास 60 पॉईंट. तर दॅट इज व्हेरी गुड ॲनालिसिस ॲक्च्युली. जर तुमचे टार्गेट या पद्धतीने हिट होत असतील, दॅट मीन्स दिस इज व्हेरी गुड. अंडरस्टँड. लेवल वाईज ट्रेडिंग करायला तुम्हाला मी इथेच वॉर्न केलं होतं की दीज आर फ्रेश लेवल्स फॉर नाव, वेट फॉर न्यू प्राइस ॲक्शन्स आणि ॲज पर लेवल तुम्ही ट्रेड करा. 5 मिनिटाच्या क्लोजिंगचा, रिटेस्टचा आणि कंटिन्युएशनचा वेट करायचा टिल टार्गेट. तर एकंदरीत पोस्ट ॲनालिसिसचे आज आपले सगळे ट्रेड व्यवस्थित गेलेले. आय होप तुम्हाला ते ट्रेड घेता आले असतील. ट्रेड कसे घ्यायचे हा शिकवण्याचा इथे प्रयत्न होता. एसएल कशी पुट करायचा, एंट्री कुठे ठेवायची आणि याला सिस्टमॅटिक ट्रेडिंगमध्ये कसं कन्वर्ट करायचं. तर इथे घेतलेला कुठलाही ट्रेड हा डिस्क्रिशनरी ट्रेड नाही आहे. मनात आलं म्हणून घेतलं, वाटलं म्हणून घेतलं असं नाही आहे. प्रत्येक ट्रेडच्या मागे लॉजिक आहे, प्रॉपर एसएल आहे आणि टार्गेट आहे. प्रॉपर एसएल आहे, टार्गेट आहे, प्रॉपर एसएल आहे, एंट्री पॉईंट आहे, टार्गेट आहे. तर याच पद्धतीने आपल्याला ट्रेडिंग करायचं शिकायचं आहे. तर आता आपण बघूया. हे झालं पोस्ट. तर उद्या मार्केट काय करू शकतं, मार्केटच्या काय लेवल्स राहतील, आपण फ्रेश ॲनालिसिस ट्राय करूया उद्यासाठी. तर आपण आलेलो आहे डे कॅन्डलमध्ये. ॲज युजल आपल्याकडे हाय आहे एक, जो अजून ब्रेक झालेला नाही. तर तो हाय तसाच राहणार आपल्याकडे. आजची तारीख किती, 6/7, फाईन, म्हणजे 8 पर्यंत आपलं जाईल, फाईन. आणि आपल्याकडे रेंज आपण काल सांगितली होती तुम्हाला की या रेंजमध्ये मार्केट राहू शकतं म्हणून, आणि बघा त्याच रेंजमध्ये मार्केट क्लोज झालेलं आहे आजही. दिस वॉज द रेंज. आपण या रेंजला डिस्कस केलेलं
आता इथे डे मध्ये आपल्याकडे सपोर्ट काय आहे, तर हा एक सपोर्ट आहे जिथे मार्केटने आज टॅप केलेलं दिसतं. त्यानंतर जर हा सपोर्ट तुटला तर आपल्याकडे सपोर्ट नाही आहे. आय थिंक मार्केट एक चांगला फॉल देऊ शकतं आपल्याला. टाइम फ्रेम थोडासा चेंज करून बघूया आपण. एक तासाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला एक पॉज मिळू शकतो इथे. जो आहे जवळपास 22,136 चा. जर मार्केटने 22,400 ची जर लेवल तोडली, 424 ते 400, तर मार्केट आपल्याला डायरेक्ट पाहायला भेटू शकतं 22,160 ला. म्हणजे जवळपास 250 पॉईंटचा फॉल आपल्याला बघायला भेटू शकतो जर मार्केट ही लेवल तोडतंय तर. तर उद्यासाठी आपल्याला कसा ट्रेड करायचा आहे तुमच्या लक्षात येत असेल आता. 15 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती आपण जाऊया. हे पूर्ण कालचं आणि आजचं मार्केट. उद्याच्या मार्केटची लेवल ओपनिंग काय राहणार त्यानुसार आपण ट्रेड करणार. आपल्याकडे लेबल्स आहेत. 22,400 आपल्यासाठी महत्वाचा पार्ट प्ले करणार आहे. जर 22,400 च्या वरती मार्केट ओपन होत आहे आणि 22,500 च्या मधात, तर मार्केट साइडवेज राहण्याचे चान्सेस आहे. 500 च्या वरती ओपन होत आहे तर मग पुन्हा मार्केट आपण 700-800 पर्यंत जाताना दिसेल आपल्याला हाय टच करायला. आणि तसं नाही झालं, जर 22,400 च्या खाली ओपन झालंय तर आपल्याला 22,150-60 ची लेवल पाहायला मिळेल. म्हणजे उद्या आपण ट्रेड कसा करणार तुमच्या लक्षात आलं असेल. मार्केटची ओपनिंग महत्वाची. मार्केट जर या रेंज मध्ये जर ओपन होत आहे तर मार्केट होऊ शकतं साइडवेज मध्येच राहणार, करेक्ट. किंवा जर मार्केट कुठे वरती ओपन होत आहे तर मार्केट इथे हॉल्ट करू शकतं आणि मार्केट या पद्धतीने वरती जायचा प्रयत्न करेल. आणि जर मार्केट खाली कुठे ओपन होत आहे गॅप डाऊन, तर मार्केट या पद्धतीने उद्या मूव्ह करू शकतं. तर तीनही सिनेरियोज आपल्याकडे आहेत. ही झाली प्रोबॅबिलिटी ट्रेडिंग. आपल्याला माहित नाही मार्केट उद्या कुठे ओपन होणार आहे म्हणून. कुठेही ओपन झालं तरी आपण रेडी असलो पाहिजे. दॅट इज द पर्पज. तर मग भेटूया आपण उद्याला लाईव्ह मार्केटमध्ये 9:15 वाजता. ही एक ट्रेंड लाईन पण इथे आपल्याला दिसते. बघूया उद्या काय होतं. तर तुम्हाला व्हिडिओज आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना आपल्या चॅनलबद्दल इन्फॉर्मेशन पास करा. धन्यवाद.